नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज शेवटची तारीख फॉर्म भरून घ्या. कोतवाल भरती 2025. फक्त ज्यांची चौथी पास असेल ते सगळे फॉर्म भरू शकतात. कोतवाल भरती आज शेवट तारीख आहे. काय आजच तुमची शेवटची तारीख आहे. फॉर्म आजच भरून घ्या. कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार? आज 18 जुलै तुमची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजच फॉर्म भरून घ्या. चौथी पास वर फीस किती आहे ते पण सांगतोय. तुमच्या जागा टोटल 158 जागा आहे. कशाची जागा आहेत त्या? कोतवाल या पदासाठी जागा आहे. पात्रता काय तुमची? फक्त चौथी पास ही या कोतवाल पदासाठी पात्रता आहे. तुम्हाला गावात राहून काम करायचंय. तुमची पेमेंट 15,000 रुपये तुमचं पेमेंट आहे. किती आहे? एक 15,000 रुपये कोतवालाचं पेमेंट आहे. आता या अगोदरच पाहिलं असेल तुम्ही, जालना जिल्ह्यामध्ये कोतवाल भरती झालेली आहे. एक 4-5 महिने त्याला कालावधी होऊन गेलाय. आता जी भरती निघाली आहे ती कुठल्या जिल्ह्यात? बघा, नगर जिल्ह्याची भरती आहे. कोतवालाचंच नाव आता काय झालेलं आहे? महसूल सहाय्यक नाव झाले कोतवालाचं. काय महसूल सहाय्यक म्हणतात कोतवाला. आता त्याची पात्रता आहे चौथी उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवासी असावा. बस एवढीच पात्रता आहे, बाकी तुमची पात्रता नाही. फॉर्म भरायला सुरुवात झाली होती तुमची, पण आता शेवट तारीख आहे आजची 18 जुलै ही तुमची शेवटची तारीख आहे कोतवाल पदासाठी. वय वर्ष किती पात्रता? तर तुमचं वय वर्ष इतकी पात्रता 18 ते 40 वर्ष असावं. कधी तुमचं 18 ते 40 वर्ष वय असावं? 7 जुलै या दिवशी तुमचं 18 ते 40 वर्ष हे तुमचं वय असावं. कधीला? 7 जुलै. यापेक्षा कमीत कमी तुमचं 7 जुलैला 18 वर्ष वय असणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त तुमचं 7 जुलैला 40 वर्ष असावं. 40 कंप्लीट नसलेलं पाहिजे. एक दिवस जरी 40 ला कंप्लीट नसेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, हे तुमचं वय झालेलं आहे. आज शेवटची तारीख. फीस किती आहे? तुम्ही ओपनचे असताना कॅन्डिडेट ओपन मधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला फीस आहे 600 रुपये. किती फीस आहे? ओपनच्या प्रवर्गाला किंवा ओपन मधून फॉर्म भरताय तर 600 रुपये फीस आहे. तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरताय, मागास वर्ग, तर 500 रुपये फीस आहे. याचं वेतनमान जे तुम्हाला स्केल आहे तर हे 15,000 रुपये तुमचं. आता ही जाहिरात बघा, इथं तुम्हाला जिल्हे दाखवले होते. तरी कुठल्या जिल्ह्यातली जाहिरात आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यातली ही जाहिरात आहे. कुठली? अहिल्यानगर या जिल्ह्याची ही जाहिरात आहे. नगरची टोटल 158 जागा आहे. कुठं जागा आहेत ते आपण दाखवते बघा. कुठं कुठं जागा आहेत तर बघा. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर या वेबसाईटला जाऊनच फॉर्म भरायचा आणि फॉर्म सुद्धा ऑनलाईनच भरायचा आहे. nagar.government.gov.भरती.gov.r या वेबसाईटला जायचं किंवा ज्यांच्याकडून तुम्ही फॉर्म भरून घेतात त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यायचा आहे. आज शेवटची तारीख आहे. अंतिम दिनांक तुमचा 18 जुलैचा आहे. ज्यांनी भरला नसेल त्यांनी लवकर फॉर्म भरून घ्या. महसूल सेवक तुमचं बघा, इथं कोतवाल भरती कोणकोणत्या याच्यामध्ये नगरमध्ये कुठं आहेत? शेगाव, श्रीगोंदा, राहाता, राहुरी, पारनेर, जामखेड, नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर आणि कर्जत एवढ्या ठिकाणी या जागा आहेत. ठीक आहे, त्याची पात्रता सगळी दिलेली. तुमची चौथी पासवर असाल तरी तुम्ही फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाईन शेवटची तारीख आजचीच आहे. किती तारीख आहे बघा, इथं पाहू शकता 18 जुलै रात्री आज 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. ज्यांना आज फॉर्म भरायचा आहे तर नक्की भरून घ्या. फीस कमी आहे. ओपनला 600, कास्टला 500 रुपये आहे. आणि आज रात्री तुम्ही 11 वाजून 59 मिनिटापर्यंत हा फॉर्म भरू शकता. त्यामुळे ज्यांना फॉर्म भरायचा आहे भरून घ्या नक्की. कारण लागला तुमच्या गावात तर 15,000 रुपये तुम्हाला गावात राहून. ठीक आहे, अध्यक्ष, तालुका निवड समिती तथा अधिकारी, आता सगळी पीडीएफ आहे. नगर जिल्ह्यातले जेवढे तुम्हाला तालुके सांगितले या सगळ्या तालुक्याची ही पीडीएफ आहे. सगळे तालुके: कर्जत, अहिल्यानगर, कोपरगाव, नेवासा, जामखेड, पारनेर, राहुरी, राहाता, श्रीगोंदा आणि शेगाव. तुम्हाला याची बॅच करायची असेल तर आपली बॅच सुरू झालेली आहे. 990 रुपये बॅचची फीस आहे. किती रुपये? 990 रुपये तुमची बॅचची फीस आहे. कोतवाल भरतीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची 18/7/2025 आज म्हणजे आज शेवटची तारीख आहे. फॉर्म भरून घ्या पटकन. परत खाली काय माहिती बघू. सेम वेगवेगळ्या तालुक्याची एकत्र पीडीएफ आहे. सगळे तुमचे जे काय तालुके या सगळ्या तालुक्याची एकत्र पीडीएफ आहे. तुमचं सध्यातील आरक्षण
आता कुठल्या कास्टसाठी कुठलं गेलेलं आहे, कुठल्या तालुक्यामध्ये जे गाव आहे कशासाठी गेलेलं आहे, कोणाला आरक्षण मिळालेलं आहे, त्या गावामध्ये ती जागा कोतवालाची कोणासाठी आहे सगळी माहिती दिलेली आहे बघा. आता इथं बघा हे महत्वाचं सगळ्यात भारी, तुमचं पात्रता वय सगळं तुम्हाला एक सेकंड बघा. ज्याला आपण महसूल सहाय्यक म्हणतो ते कोतवाल पद काय, त्या कोतवाल पदासाठी महसूल सहाय्यक अथवा तुमचं कोतवाल पदासाठी तुमचं वय हे 7 जुलैला 18 वर्ष आणि 40 वर्ष पाहिजे जे आपण घेतले. आता तुम्हाला दाखवतो महसूल सेवक कोतवाल पदासाठी उमेदवारांची किमान कमीत कमी 4थी पास पाहिजे. बाकी मग तुमची 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तुमचं काही जे असेल पीएचडी असेल ते सगळे फॉर्म भरू शकता भरायचं असेल. ठीक आहे, चला थांबतोय मी. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर हा आपला नंबर आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा 9552 62 95 63. ठीक आहे, हा नंबर आहे 9552629563. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यासोबत तुम्हाला बॅच जर लावायची असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्या ऍपवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. ठीक आहे, दिसतंय. काही पीडीएफ पाहिजे असेल तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमची लेखी परीक्षा कशी असणार आहे बघा. लेखी परीक्षेचं स्वरूप महसूल कोतवाल पदासाठी एकूण 100 गुणाची परीक्षा आहे. जसं पोलीस पाटलाला 80 गुणाची 20 मार्काचा इंटरव्ह्यू तसं तुम्हाला नाहीये, तुम्हाला 100 गुणाची प्रश्नपत्रिका. आता बघायचा लेखी परीक्षा नेमकी तुमची कशी होणार आहे त्याच्या संदर्भात. बघा, लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे, एमसीक्यू स्वरूपाचे प्रश्न असणार आहे. एकूण तुमचे प्रश्न 50 असणार आहे. ठीक आहे, महसूल सेवक कोतवाल पद लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल. उमेदवारांना शैक्षणिक तसंच इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासण्यासाठी उपलब्ध करून द्यावी लागतील, अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही. समजा तुम्ही कोतवाल भरती म्हणून पास झालात, ठीक आहे, तुमची निवड झाली, तर त्यावेळेस तुमच्याकडे कमीत कमी 4थी पास, 10वी असेल, 12वी असेल, जे काय असेल तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असावेत. उमेदवार लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवले आवश्यक आहे. कमीत कमी तुम्हाला 100 गुणापैकी 40 गुण मिळवणे आवश्यक आहे. ठीक आहे, लेखी परीक्षेत गुणवत्तेनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती कागदपत्रे तपासणी करता निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध जी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवर, तसंच कागदपत्र तपासणी अति अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार. तुम्ही निवड झाल्यानंतर तुमची निवड यादी आहे त्या वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे. ठीक आहे, लेखी परीक्षा कागदपत्र छाननी इत्यादी करता प्रवेश पत्र कार्यक्रम विविध सूचना केवळ संकेतस्थळावरून त्या ठिकाणी तुम्हाला घेणार. म्हणजे सगळी तुमची माहिती एक्झाम दिली की तुमचं काम संपलं. बाकी त्यांचं काम आहे तुमचा निकाल लावणे, ते वेबसाईटला लावून देतील सगळं. ठीक आहे, तुम्हाला डॉक्युमेंटला कधी बोलवायचंय ते वेबसाईटला सांगते, तुम्ही चेक करायचं. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं करून द्या, तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळेल. बघा, प्रवेश पत्रावर उमेदवारांना परीक्षा करता प्रवेश दिला जाईल अशी नोंद घ्या. आता तुमची जी परीक्षा असणार आहे ती सगळी सामान्य, म्हणजे तुम्हाला सगळं त्या ठिकाणी बहुतेक जीएस आणि जीके विचारणार जाणार आहेत. तुमचे 50 प्रश्न आणि 100 गुण आहेत 50 प्रश्नाला. ठीक आहे, या 100 गुणापैकी तुम्हाला 40 गुण पडणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता एका गावामधून फॉर्म भरलाय, एक 10 कोतवाल गावातून फॉर्म भरलाय 10 जणांनी एकाच गावात. ठीक आहे, आणि त्यापैकी त्या सगळ्यांना सरासरी मार्क जे आहेत हे 40च्या जर कमीच पडले असतील तर त्यांचा विचार केला जाणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता तुमचं आरक्षण आहे ते सगळं दिलेलं आहे या पीडीएफ मध्ये. तुमचं आरक्षण आहे, कुठल्या गावातील जागा कुठल्या पदासाठी गेलेली आहे, कुठल्या कास्टसाठी गेली, ती सगळी दिली. ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल आपल्या टेलिग्रामला. टेलिग्राम जॉईन करा, तिथं सगळी माहिती आहे. आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचा असेल तर आपला जो नंबर दिलाय त्या नंबरला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा. परत एकदा नंबर सांगतोय. ठीक आहे, व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा 9552629563. ठीक आहे, 9552 62 95 63 थांबतोय.